माझ्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राजापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, प्रमोद गुरव या चर्चे राठोड जे आहेत ते या चर्चेत सहभागी होतात, भाजपचे प्रवक्ते, आणि थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतात. सुधीर सूर्यवंशी माझे सहकारी सुधीर सूर्यवंशी चर्चेत सहभागी झाले की नाही झाले हे मला कळत नाहीये, पण सर्वात आधी मी जातो राजापूरकर यांच्याकडे. आता नाही सुधीर, राजापूरकर थांबा, मी येतो. मला थोडस सुधीरकडे जायचं. सुधीर, खूप महत्वाचे आरोप सचिन वाझे यांनी जे म्हटलं आहे ते थेट असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र दिलेलं आहे आणि त्या काळामध्ये अनिल देशमुख यांच्या काळामध्ये वसुली होत होती, माझी नार्को टेस्ट केली तरी हरकत नाही, अशा प्रकारचा दावा सचिन वाझे यांनी केला. आता या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्वाची घडामोडी आहे, निवडणुका तोंडावर आहेत. तुम्ही काय अर्थ काढायचे? अनिल देशमुखांसाठी ही अडचणी, खूप अडचणीची वेळ आहे, पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतात ते. माहित नाही आता ते जेलमध्ये जातील की नाही जातील किंवा त्यांना जेलमध्ये टाकतील हे मला माहिती नाही एक्झॅक्टली. पण याच्यावर एक गोष्ट क्लिअर होते की महाराष्ट्राचं जे इलेक्शन जे 2-3 महिन्याच्या अंतरावरती आहे त्याचं बिगुल हे खूपच लवकर आणि आधी आणि खूप जोराशोरात वाजलं हे निश्चित याच्यावर दिसतं की आरोप प्रत्यारोपच्या फैरी एकदम मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की जसं आपण म्हणत असं नो होल्ड बॅरल, असं कुठल्याही प्रकारचे मुलाजिमा न ठेवता अशा पद्धतीने अटॅक सुरू झालेत आणि ते येणाऱ्या काळात अजून तीव्रपणे आपल्याला होताना दिसतील. ही पहिली प्रथम दर्शनी गोष्ट याच्यातून दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट अनिल देशमुख तुमच्याकडे पण राजापूरकर आणि राठोडजी, तुम्हाला आवाज पोहोचतोय सुनीलचा? हो, येत आहे. चला आता, हा ठीक आहे सुधीर, बोला, पुढे कंटिन्यू करा. दुसरा मुद्दा तुम्ही सांगत होता. हा, तर दुसऱ्या महत्वाची गोष्ट की अनिल देशमुख यांनी आरोप केलेत, अजून तसे पुरावे दिले नाहीयेत, पण ते आरोप खूप तसे एक प्रकारचे सिरियस नेचर किंवा सिरियस काइंड ज्याला म्हणत असतो आपण, अशा पद्धतीने की देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने आदित्य ठाकरे, अजित पवार, त्यांचा मुलगा आणि उद्धव ठाकरे यांना फ्रेम करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वेळेला आपण अशा पद्धतीने विरोधकांकडून होणारे आरोप ऐकले की देवेंद्र फडणवीस यांनी कसं विंडिक्टिव्हपणे पॉलिटिक्स बदल्याचं राजकारण आपण ज्याला म्हणत असतो ते सुरू केलं आहे 2014 पासून. आणि मला असं वाटतं की तीच एक रेग पुढे ओढण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी त्यांच्या आरोपातून केलेला सध्या तरी याच्यातून दिसतो. आणि महत्वाची अजून गोष्ट मी याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते पण एक प्रेस कॉन्फरन्स घेणार किंवा काहीतरी पेन ड्राईव्ह किंवा असेल सीडी असेल तेही काढणार. पण त्यांनी ती सीडी मला असं वाटतं की सचिन वजे यांच्या रूपाने ती काढलेली दिसते. म्हणजे स्वतः न करता वजे यांनी जे काही लेटर दिले ते वजेच्या तोंडून आरोप जे काय असतील ते करून घेणे आणि त्याच वेळेला एएनआय सारखे न्यूज संस्था तिथे उपस्थित असणे ही पण खूप महत्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की बाकी मीडियावाले तिथे नव्हते जेव्हा या गोष्टी घडत असताना, जेलमधून त्यांना बाहेर घेऊन जात असताना वगैरे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट तरी ते म्हणत असले की माझी नार्को टेस्ट करा आणि नार्को टेस्टसाठी मी रेडी आहे. पण भारतीय कायद्यानुसार मला असं वाटतं नार्को टेस्ट इज नॉट पार्ट ऑफ द एव्हिडन्स, त्याला एव्हिडन्स म्हणून गृहीत धरलं जात नाही नार्को टेस्टला, कारण की एक रसायन वापरून ती टेस्ट केली जाते आणि त्याचा एक वेगळा असर माणसाच्या याच्यावरती होतो, शरीरावरती, बुद्धीवरती, म्हणून तिला इट इज नॉट कन्सिडर ॲज एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. बिलकुल. राजापूरकर खूप महत्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांनी समित कदम यांच्याबरोबर फडणवीस यांचे जे संबंध आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या सगळ्या मोठ्या घडामोडी आहेत. परवाही अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पण सचिन वाझे महाविकास आघाडीच्या काळात नोकरीला होते आणि त्यांच्याकडे महत्वाचं पद होतं, म्हणजे मातोश्रीच्या आसपास ते फिरत होते. आता प्रश्न असा उरतो की सचिन वाझेच्या संदर्भात ज्या महाविकास आघाडीने नेहमी समर्थनाची भूमिका घेतली तो काय लागे नाही का अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आता सचिन वाझे म्हणतात की स्वतः लिहून द्यायला तयार आहे, प्रतिज्ञा बसलाय, नार्को टेस्ट केला म्हणतायत. तर याच्यामध्ये काही ना काही अर्थ असेल की काही
सचिन वाजे काही पुढे असं पावलं उचलणार नाही ना? नाही नाही, असं आहे की आठवले साहेब, मगाशी सूर्यवंशी साहेब म्हणाले त्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता जवळजवळ लागलेल्या आहेत, निश्चित झालेल्या आहेत. याचं हे एकंदरीतच हा चित्र आहे किंवा हे त्याचे हे ट्रेलर आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की खूप लवकरच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता त्यांनी पावलं उचलायला घेतलं की घडामोडी करायला सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या एक आपल्याला सगळ्यात अगोदर की अनिल देशमुख साहेबांनी ज्या वेळेला एक फोटो त्यांनी दाखवले कॅमेऱ्यासमोर, ते फोटो मला असं वाटतं की ही जी व्यक्ती आहे, हा बघा हा फोटो तुम्हाला मी दाखवतो. ही जी व्यक्ती आहे आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, ही व्यक्ती कोण आहे? ज्या वेळेला ह्या व्यक्तीचा फोटो, ही व्यक्ती जी आहे पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी शाल देते, त्यांचं नाव समित कदम आहे. समित कदम साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे जेव्हा त्या ठिकाणी देशमुख साहेबांनी फोटो आहेत ना त्यांचे. ऐका ना, त्याच्यानंतर एक फोटो अजून बघा की या फोटो अजून एक फोटो बघा की या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो मानाचा गणपती आहे सागर बंगल्यावरती, त्या मानाच्या गणपतीची आरती करताना समित कदम दिसत आहेत. आता समित कदमनी स्वतः इन्स्टावरती म्हटलंय की आय गॉट अन ऑपॉर्च्युनिटी, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस, की मला तुमच्या गणपतीची आरती करायचा मान मिळाला. आता असं आहे की समित कदम यांचा संबंध देवेंद्र फडणवीस काय आहेत? देवेंद्र फडणवीसांना समित कदमच्या मिसेस डॉक्टर विश्वा कदम जे आहेत त्यांना राखी बांधतात, त्यांचे भाऊ आहेत, ते याचं फॅमिली रिलेशनशिप आहे. मग हे असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी याला काय नाकारलं? भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि समित कदमचे संबंध नाहीयेत. देवेंद्र फडणवीसांकडे समित कदम यांना वस्त्रोद्योग मंडळावरती महामंडळावरती उपाध्यक्ष घेतलं गेलं होतं. अनेक प्रकारचे त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत. अनेक प्रकारच्या वेंडरशिपच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी टेंडर्स मिळालेले आहेत. या सगळ्यांचे लाभार्थी कोण आहेत? समित कदम आहेत. समित कदम ज्यावेळी हे म्हणतात की मला देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं होतं अनिल देशमुखांकडे की हे ऍफिडेव्हिट करून घ्या, याच्यामध्ये उद्धव साहेबांचं नाव आहे असं स्पष्ट करा, याच्यामध्ये आदित्य साहेबांचं नाव आहे असं स्पष्ट करा, याच्यामध्ये अजित पवार यांचं नाव आहे असं स्पष्ट करा आणि या ऍफिडेव्हिटला त्या ठिकाणी तुम्ही सही करा. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस होते, हे स्पष्ट झालं होतं. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे सगळ्यात अगोदर म्हणजे महत्वाचं म्हणजे की सचिन वाजेंच्या बाबतीमधलं आज जे स्टेटमेंट घेऊन आपण पुढे येत आहोत, सचिन वाजे इज अ सस्पेंडेड ऑफिसर. एका सस्पेंडेड ऑफिसरचे स्टेटमेंट कृत्यग्राह्य धरले जातील, याला देखील त्या ठिकाणी काहीतरी कायद्यामध्ये त्या ठिकाणी तथ्य आहे, मान्यता आहे. त्यामुळे सचिन वाजे ज्यांनी देशाचा सगळ्यात मोठा व्यापारी बिझनेसमॅन आणि अंबानींच्या घराच्या बाहेर बॉम्बने उडवण्यासाठी असलेलं आवश्यक असलेलं जिलेटिन ठेवलं, सचिन वाजे एका हत्याकांडामध्ये त्या ठिकाणी त्यांचं नाव येत आहे. सचिन वाजे ह्या इज अ करप्टेड ऑफिसर आणि अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याची स्टेटमेंट ते पण एकाच वाहिनी म्हणजे एएनआयच्या माध्यमातून, म्हणजे तिकडे फक्त एएनआय पोहोचतं, बाकी कुठल्या मीडियाला खबर नसते. म्हणजे हे सगळं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी एक आता हे पुन्हा फ्रेम तयार केलेली आहे. या फ्रेमच्या माध्यमातून त्यांनी आता नवीन राजकारण सुरू केलेलं आहे महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकी लक्षात घेताना. म्हणजे सचिन वाजे यांच्या आरोपांमध्ये किंवा पत्रामध्ये काही सत्य नाहीये. 100 कोटींचे वसुली होते करून परमवीर सिंगांनी आरोप केले होते. माझ्याकडे एक कॉपी आहे, ज्या कॉपीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, ही कॉपी माझी नाहीये, ही कॉपी आहे ईडी कडनं आलेल्या त्या ऑर्डरची कॉपी आहे जी अनिल देशमुख साहेबांची बेल झाली होती. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 100 कोटींचा आरोप त्यांनी केला होता, त्यांनी कोर्टामध्ये 1.71 CRचं ऍफिडेव्हिट सादर केलं. मग फडणवीस सिंग साहेब 100 कोटीचा आरोप करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्रासमोर जगासमोर सांगतात की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची हप्ता वसुली केली. पक्षाला बदनाम करतात, शरद पवार साहेबांना बदनाम करतात, अनिल देशमुखांना बदनाम करतात आणि शेवटी कोर्टामध्ये येतं काय तर 1.71 CRचं ऍफिडेव्हिट. सांगायची गोष्ट अशी आहे की सचिन वाजे हा त्याच्यापैकीच एक आहे. हा एक बकरा आहे देवेंद्र फडणवीसांचा, तो ते वेळेवरती त्या बकऱ्याला हलाल करतील असं त्या ठिकाणी माझं मत आहे. प्रमोदजी बोला आता. म्हणजे सचिन वाजेंना पुढे करून निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा खेळ केला तर भाजपकडून. प्रमोदजी आता मला सांगा की राजापूरकर जो मुद्दा मांडताय तो मुद्दा ग्राह्य जर धरला तर सचिन वाजे प्रेशर खाली नक्कीच का होईल? 5-6 दिन पहले सगळ्यात प्रथम आपण महाराष्ट्र के डिप्टी सीएम प्रमोदजी बोला. सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की आपण आधी हे बघितलं पाहिजे विलासजी की सचिन वाजे कोण आहेत आणि सचिन वाजे हे इथे का पोहोचले, कोणामुळे पोहोचले, याच्या मागे कोण आहे. कारण याच्या मागे सिद्ध झालेलं आहे, संपूर्ण देशाला माहिती आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे की सचिन वाजेला नोकरीमध्ये घेतलं कोणी आधी. सचिन वाजे एपीआय रँकचे अधिकारी असताना सीएमला ब्रीफिंग करत होते. असं कुठला मला सांगा महाराष्ट्रामध्ये हे आहे की ज्या ठिकाणी एपीआय रँकचा अधिकारी हा सीएमला ब्रीफिंग करतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट,
सचिन वाझेंवरती जे काही आरोप आहे, जी सीबीआय चौकशी चालू आहे, जे की ज्या ठिकाणी पुरावे मिळालेले आहेत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की अनिल देशमुखांच्या पीएच्या माध्यमातून त्यांनी पैसे स्वीकारलेले आहेत, पैसे घेतले गेलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टींचे त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींचा पुरावा उपलब्ध असताना आज या ठिकाणी मला असं वाटतं की जेव्हा आता राजापूरकर साहेब बोलले की तो आरोपी आहे, तो हे आहे, 100% तो आरोपी आहे म्हणून त्या ठिकाणी तो पकडला गेलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी तो जर सांगत असेल की माझी नार्को टेस्ट करा, ह्या सगळ्या गोष्टी करा, तर याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणूनच ते बोललं जात आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे की नक्कीच हे 100 कोटी रुपये घेतले गेले होते का, तर ते घेतले गेले होते त्याचे पुरावे आहेत. मग अनिल देशमुखांकडनं हे पैसे कुठे जात होते याचा सुद्धा त्या ठिकाणी शोध झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या फडणवीस पार्श्वभूमीवर यांनी तर म्हटलं ना की असा कुठलाच पुरावा नाहीये. 100 कोटीचे आरोप करून 1 कोटीच्या आसपास फडणवीस सिंग यांनी मान्य केले की बाबा एवढंच मला नाही, विलासजी एक मिनिट, नाही एक मिनिट, प्रमोदजी देर इज अ स्मॉल मिस्टेक, नाही स्मॉल मिस्टेक. 100 कोटीचा आरोप केला गेला होता, पण 1.71 सीआरचं ऍफिडेव्हिट परमवीर सिंगांनी सादर केलं. मग ते परमवीर सिंग ज्यांना सेवेमध्ये ज्यांना सेवेमध्ये कोणी आणलं होतं, ठाण्यामध्ये सीपी म्हणून कोणी पाठवलं होतं, आणि विषय बोलतोय पूर्ण नाही एक मिनिट, आणि त्याच परमवीर सिंगांनी नक्की आरोप केले तर 100 कोटीचे, आणि मग 1.7 वर त्या ठिकाणी सादर केले. याच्यामध्ये शहानिशा झाली पाहिजे. सगळ्यात आपण म्हणतो मग योग्य असं नाही, याच्यामध्ये शहानिशा झाली पाहिजे. आज हा विषय यायचं मुख्य कारण काय, जसं आता सूर्यवंशी साहेब बोलले की महाराष्ट्राचं राजकारण इतकं आता वेगळ्या दिशेने जात आहे, इलेक्शन आलेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचे आरोप केले जात आहे. याच्या मागे फक्त टार्गेट केलं जात आहे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. सगळे पक्ष म्हणजे जे काही विरोधात आहेत, उबाटा गट असतील, शरद पवार गट असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही आज चाललंय काँग्रेसच्या माध्यमातून फक्त आणि फक्त लोकांना कन्फ्युज करण्यासाठी काही ना काही विषय द्यायचं काम चालू आहे. याच्या मागे मूळ विषय काय आहे, तर मागच्या काही दिवसांपूर्वी जी एक घोषणा झाली होती, जी एक योजना आणली गेली लाडकी बहीण, त्याला जो लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी समीर कदमच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस आपली भूमिका जाहीर करणार का? माझं म्हणणं एवढं विलासजी आपल्याला की जर प्रमोदजी म्हणतायत आणि प्रमोदजींचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी जर हे म्हणत असेल की देवेंद्रजी गोवण्याचा प्रयत्न करतायत, तर मग समीर कदमच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण का देत नाहीये, त्याच्या बाबतीवर खुलासा का करत नाहीये की समीर कदमने खरोखर असं केलं होतं की नाही केलं होतं, समीर कदमने ऍफिडेव्हिट आणले होते की नाही आणले होते. जो पेन ड्राईव्ह अनिल देशमुख साहेबांकडे आहे, त्या पेन ड्राईव्ह मध्ये समीर कदमच्या बाबतीमधले सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. आता प्रमोदजी 2 महत्वाचे मुद्दे हे राज उपस्थित करतात. एक तर असं आहे की परमवीर सिंग यांनी केलेले आरोप, एक मिनिट, तो पेन ड्राईव्ह अनिलजींकडे आहे, त्याच्यामध्ये समीर कदमचे आणि फडणवीसांचे जे संबंध होते याच्या बाबतीमधला सगळा संदर्भ आणि सगळेच पुरावे याच्यामध्ये आहेत, तो आम्ही सादर करू. पण मग प्रमोदजी यांचा पक्ष देवेंद्रजींना आम्ही गोवतोय याच्या बाबतीत खुलासा का करत नाहीत, का स्पष्टीकरण देत नाहीत की त्यांच्या समितीचे संबंध नाहीत करून. याच्यामध्ये एक मिनिट नंतर येतो, राठोडजी यांना कंप्लीट करतो. बोलू बोल. हा बोला. मला याच्यामध्ये सगळ्यात प्रथम हे सांगायचंय की सध्या हे जे काही चाललंय हे कशामुळे चाललंय, तर फक्त आणि फक्त वेगवेगळ्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती आरोप करण्याचा प्रयत्न चालू आहे, भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून वेगवेगळे त्या ठिकाणी रोज नवीन मुद्दे आणले जातात. जसं हे कदमांबद्दल बोलले, त्या ठिकाणी आता हा विषय येऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी आपले खुलासे दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सादर झाल्या आहेत. वेगवेगळे फोटोग्राफ जे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवले जाते त्याचे सुद्धा खुलासे झाले. मग परत हाच विषय मागचं कारण काय, याच्या मागचं कारण फक्त हेच की यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीच्या सरकारला या योजनांना जो प्रतिसाद सगळीकडे मिळत आहे, त्याच्यामुळे आता यांच्याकडे कुठलंही माध्यम नाहीये, कुठलंही साधन नाहीये की ज्यामुळे यांना निवडणुकीसमोर जाण्यासाठी. त्यामुळे हे काय करतायत तर वेगवेगळे हा मुद्दा करून द्या मला. मुद्द्यातून राजापूरकर यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर द्या. ठीक आहे, निवडणुकीसाठी आमच्याकडे पेन ड्राईव्ह मध्ये स्पष्ट पुरावे आहेत सूर्यवंशी साहेब की भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि समीर कदम यांचे संबंध होते. हे बघा, याच्याबद्दल सगळ्या खुलासे झालेले आहेत, त्याच्याबद्दल सगळ्यांनी खुलासे केलेले आहेत आणि याच्या उपरी प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तयार आहे आणि कुठल्याही गोष्ट लपलेली नाहीये. मला या ठिकाणी हेच सांगायचं की सातत्याने हे मुद्दे काय येत आहेत. आज समजा सचिन वाझे हा माणूस यांचाच, त्यांनीच त्यांना नोकरीवर ठेवलं, त्यांनीच त्यांच्यासाठी पैसे वसुली केली, सगळ्या गोष्टी तेच करत होते. मग असं असताना जो तेव्हा त्यांच्या विरोधात तो आज बोलतोय, तर आज त्यांना तो अचानकपणे कुठला तरी तो सस्पेंडेड अधिकारी वाटायला लागलाय, सगळ्या गोष्टी वाटायला. मग आधी तो सस्पेंडेड अधिकारी त्यांच्याचकडे होता ना.
म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर समजा त्यांच्यासाठी जो माणूस काम करतोय तो त्यांच्यासाठी जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत सगळं बरोबर, आणि जसं तो त्यांच्या विरोधात बोलायला लागला, म्हणजे त्यांच्या फॅक्ट्स लोकांसमोर आणायला लागला, स्वतःला वाचवण्याकरता सगळ्या गोष्टींची कबुली द्यायला लागला, तेव्हा मात्र हे स्वतःला सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार केल्यानंतर प्रमोदजी, सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार केल्यानंतर सचिन वाझेंकडनं नाही एक मिनिट वाझेंवरती जे आरोप आहेत त्या सचिन वाझेंवरच्या आरोपामध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ठीक आहे, राठोडजी थांबा. तुम्ही दोन गोष्टी खूप महत्वाच्या, म्हणजे हा मुद्दा अत्यंत चर्चेला आला पाहिजे. सचिन वाझे यांच्यावर प्रेशर आहे का असा संसद जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा. आता सचिन वाझेच्या सगळ्या या प्रतिज्ञापत्रावर आणि या सगळ्या याच्यावर काय विश्वास ठेवता येईल तुम्ही? पण विश्वास ठेवणं आता कोण सत्तेमध्ये ते कोणाच्या हातामध्ये यंत्रणात, ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं जर आपण फेअरपणे ह्या सर्व गोष्टी जर बघायच्या झाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अनिल देशमुख केलेले आरोप आणि सचिन वाझे यांनी केलेले आरोप, या दोघांची सर्वांची एकच जनता म्हणून मला असं वाटतं शहानिशा होण्यासाठी दोघी आरोप हे तपासून पाहिले पाहिजे. त्याच्यासाठी रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज असतील किंवा हायकोर्टचे जज असतील, या दोघी प्रकरणामध्ये एक कमिटी नेमून किंवा जे काही फेअर दोघांना मान्य असेल अशा पद्धतीने फेअर इन्व्हेस्टिगेशन जर झालं तर जे सत्य लोकांसमोर येईल. नाहीतर काय होईल, इलेक्शन आल्या आणि आरोप झाले, इलेक्शन गेले आणि आरोप पावसाच्या पाण्यावर वाहून गेले, अशा पद्धतीने होऊ शकतात. म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्याकडे पावसाळा चालू आहे, ते पावसाळा चालू असल्यामुळे ते पावसाळ्यात ते पाण्यामध्ये वाहून जाण्यासाठी आरोप केले जात आहेत का, हा सुद्धा महत्वाचा याच्यामध्ये प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट विलास, आपण असं म्हणू की आपण जर हा मुद्दा पुढे न्यायचा असेल की महाराष्ट्राचं इलेक्शन 3 महिन्यावरती जे ऑक्टोबर महिन्यात होणार होतं, माझ्या माहितीनुसार ते नोव्हेंबर महिन्यात होईल, कारण की फॉर्मेशनला वेळ लागला होता आणि 1 महिन्याचा कालावधी सरकारला अजून घ्यायचा, म्हणून ते नोव्हेंबरमध्ये होण्याची त्याची शक्यता आहे. तर हे होत असताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, हे तिघी चारी पक्ष महाराष्ट्रामध्ये अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अजित पवार असतील, अस्तित्वासाठी लढत आहेत, पक्षाच्या अस्तित्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. म्हणून मला असं वाटतं की ही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, एक तर तुम्ही राहणार किंवा मी राहणार, अशा पद्धतीची आरपारची लढाई ही सुरू झालेली आहे. कारण या निवडणुकीमध्ये हे टिकले तर ते एक्झिस्टन्स याचं पुढे राहील, जर टिकले नाही तर प्रत्येकाच्या एक्झिस्टन्सवरती किंवा लिडरशिपवरती ऑलरेडी एक क्वेश्चन मार्क आहे. ते निर्माण झाल्यामुळे फॉर एक्झाम्पल आपण बोलायचं झालं, देवेंद्र फडणवीस ऑलरेडी मुख्यमंत्री असताना डेप्युटी सीएम झाले, डेप्युटी सीएम असताना त्यांना वरती नेण्याचा मोठा अजून एक प्लॅन चर्चा सुरू झाली आहे. आणि अशामध्ये जर महाराष्ट्रासारखं जर राज्य पुन्हा त्यांच्या ताब्यात राहिलं नाही तर त्यांच्या नेतृत्वाचं एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि पुन्हा ते एक मोठा सेटबॅक जसं लोकसभेत बसतं तसं त्यांना बसू शकतं. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे अपेक्षित यश पाहिजे ते मिळालं, पण तेवढं मिळालं नाही. ते सुद्धा एक अस्तित्वाची लढाई लढतायत आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सर्वात जास्त जागा त्यांना निवडून आणाव्या लागतील. त्याच्यासाठी सुद्धा एक आरपारची लढाई लढतायत. शरद पवार यांच्यापासून अनेक लोक तुटून गेले. त्यांनी लोकसभेत चांगला जसं आपण पर्सेंटेजचा परफॉर्मन्स म्हणतो तसं सर्वात जास्त स्ट्राईक रेट त्यांचा होता. त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे. तसंच अजित पवार असेल, अजित पवार तर मला वाटतं ते सर्वात कठीण बॅटल अजित पवार लढतायत. त्याच्यामुळे या अस्तित्वाची जेव्हा लढाई लढतात नेते आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची, त्यावेळेला अशी टोकाची आरोप केले जातात. फक्त एक जनता म्हणून, एक पत्रकार म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचंय, आरोप जरी केले पण त्याची शहानिशा ही व्यवस्थित झाली पाहिजे. नाहीतर काय होतं, आरोप होतात आणि ते निघून जातील इलेक्शनच्या झाल्यानंतर, तसं व्हायला नको. एक्झॅक्टली. आठवले साहेब, मला सूर्यवंशी साहेबांच्या एक मिनिट, सूर्यवंशी साहेबांच्या स्टेटमेंटला घेऊन म्हणतो की ज्या पद्धतीचं हे स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये, आठवले साहेब एकच मिनिट, एकच मिनिट बघा आठवले साहेब, की सूर्यवंशी साहेबांनी जे म्हटलं की एखाद्या समितीच्या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे, सांगतो याच्यामध्ये या येलो कलरने हायलाईट केलं, याच्यामध्ये म्हटलेलं आहे. राजजी थांबा, 2 मिनिटं मी तुम्हाला संधी देतो, माझ्याकडे वेळ आहे. आता सुधीर सूर्यवंशी यांनी असं म्हटलं की निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप केले जातात, त्याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख यांनी सुद्धा म्हटलंय राजी की हे जे आरोप आहेत हे आरोप
मुद्दामून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपकडून करायला लावले वाजे यांना. तर आता मला सांगा, मी तिच्याकडे येण्याआधी राठोड यांच्याकडे जातो. राठोडजी महाविकास आघाडीचा थेट सवाल आहे की हे वाजेला बोलायला. नाही, अजिबात नाही. त्याला बोलायला लावण्याचं काही कारण कुठेच येत नाही, कारण याच्यामध्ये तो एक आरोपी आहे आणि त्या आरोपींनी काय बोलावं किंवा काय नाही बोलावं याच्यामध्ये कोणी बोलायला लावलं हा विषय येऊ शकत नाही. तो त्या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की कशा पद्धतीने अचानक त्यांनी ते सगळं बोललं आणि हे झालं. मला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच वाटतोय की ह्या सगळ्या विषयांवरती आता ही जी चर्चा चालू, आता जसं सुधीरजींनी सांगितलं की उबाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेब काय म्हटले, तर एक तर तू राशील नाही तर मी राशील, म्हणजे ह्या सगळ्या विषयामध्ये प्रत्येक जे विरोधी पक्षाचे आज नेते मंडळी आहे हे वेगळ्याच दिशेने आरोप करत सुटलेले आहेत. जसा आज हा मुद्दा आला, मला सांगा, जसं अनिल देशमुख त्या ठिकाणी आरोप करताना त्यांना आघाडी म्हणते की त्यांच्या स्टेटमेंटला सिरियस घ्या. अहो, आज त्यांच्यासाठी काम करणारा माणूस जर हा समोर येऊन जर हे बोलत असेल, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असेल, तर त्याची सुद्धा चौकशी करायला काय हरकत आहे? चौकशी होऊ शकते ना. त्यामुळे कुठल्या गोष्टींवरती कोणी बोलायला लावलं किंवा काय बोलायला लावलं याच्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. जर समजा कोणी असे आरोप लावत असेल आणि बोलत असेल तर त्याचं तथ्य तपासायला काय हरकत आहे? आणि आमची अशी मागणी की या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. जर समजा कोणी उठून उद्या सांगत असेल की अशा पद्धतीने हे भेटले आम्हाला ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं, तर या सगळ्या गोष्टीची सुद्धा चौकशी जर सगळे होत असेल तर ही गोष्ट सुद्धा किती महत्वाची आहे. नाही, पण विचार करा ना. राठोडजी, परमवीर यांनी जे म्हटलं की 100 कोटी आणि त्याला 1 कोटी, एवढा ठोस पुरावा कोर्टामध्ये सादर झालेला असताना पुन्हा एकदा वाजे हे जे बोलतात याची चौकशी नक्कीच काय चौकशी झाली point आहे? पाहिजे ना. आमचं तेच म्हणणं आहे की आज वाजेने समजा हा आरोप ठेवलेला आहे, का हा आरोप केलेला आहे, तर चौकशी केली पाहिजे. कोणत्या माध्यमातून आणि कसे पैसे जात होते आणि काय जात होते याचं जर त्यांचं म्हणणं आहे, ते जर त्या गोष्टीमध्ये बोलत असतील तर त्याची चौकशी करायला काय हरकत आहे? आणि त्याच्याबद्दल हे काय बोलत नाहीये, हे काय बोलतायत की त्यांना बोलायला लावलं, यांना बोलायला लावलं. अहो, हे गोष्टी सगळ्या समोर येणारच आहेत ना. आज ना उद्या ह्या सगळ्या एक गोष्टी पुढे येतात आहेत. उद्या आणखी कोणी काही नवीन गोष्टी जर सांगितल्या तर त्याचं सुद्धा त्याचं तथ्य तपासलं गेलं पाहिजे. त्यातला आरोप राज्य आता राठोड यांनी आपल्या पक्षाची भूमिका ठेवली. आता तुमच्याकडेही आणखी काही पुरावे आहेत राज, आता ते नेमके काय पुरावे आहेत? ठीक आहे, नाही, असं आहे सगळ्यात अगोदर की सूर्यवंशी साहेब त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा होता? विलासजी, असं होतं की सूर्यवंशी साहेब मगाशी म्हणाले की त्या ठिकाणी असं जर काही आरोप होत असतील तर ते आरोप इलेक्शनपुरती राहता कामा नये, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. मलाही मान्य आहे, पण आरोप कोण करतंय हा पण एक फार महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या तुम्ही की आज ज्या पद्धतीने आरोप केले गेले सचिन वाजेंकडनं, आणि ज्या वेळेला अनिल देशमुख साहेबांनी उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला बेल ऍप्लिकेशन केलं होतं मेडिकलच्या बेसिसवरती, तर त्यांनी जेव्हा बेल ऍप्लिकेशन टाकलं त्यावेळेला त्यांची जी ऑर्डर कॉपी आलेली ती ऑर्डर कॉपी माझ्या हातामध्ये आहे. हे जे हायलाइट केलेला तो पोर्शन आहे तो तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की द कोर्ट हॅज कन्सिडर्ड द एंटायटलमेंट ऑफ द ऍप्लिकंट फॉर बेल ऑन मेरिट्स एज वेल एज अँड फाउंड अ प्रायव्हा फेसेस ऑफ केसेस. नाव लक्षात घ्यायच्यामध्ये की यांना मेरिटच्या बेसिसवरती त्यांना जे आहे ते बेल मिळालेलं आहे. आता मेरिट कुठली होती, तर मेरिट ही होती की या केसेसमध्ये जे जे आरोप केले गेले ते आरोप बिनबुडाचे निघाले. फडणवीस साहेबांनी 100 कोटीचे आरोप केले, 1.71 CRचं ऍफिडेव्हिट सादर केलं. Sachin Waje, who was a suspended officer as well as he was involved into too many crimes, ज्याच्यामध्ये त्यांनी अँटेलियाच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी ते बॉम्बसाठी त्यांनी ते जे काय असेल त्यांनी ते ठेवलं होतं साहित्य त्या ठिकाणी बॉम्बसाठी आवश्यक असणारं, त्याच्या जिलेटिन्स वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी त्या मनसुख हिरेनच्या हत्या करण्यामध्ये त्याचं नाव होतं. आता अशा लोकांचं स्टेटमेंट किती ग्राह्य धरायचं या गोष्टीची वरती त्या ठिकाणी न्यायालयाने भूमिका घेतली आणि स्पष्ट केलं की या बेसिसवरती मेरिटवरती जे आहे ते अनिल देशमुखांना बेल मिळते. आता अशा लोकांचं स्टेटमेंट घ्यायचं, अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी करायची, यांच्या स्टेटमेंट त्या ठिकाणी ग्राह्य धरायचं, आणि यांनी ज्याला शिफ्टिंग होतं की यांना मेडिकलसाठी नेलं जात आहे त्यावेळेला अचानकपणे वाजे जे आहेत ते A9 कॅमेऱ्यासमोर त्या ठिकाणी स्टेटमेंट देत आहेत. ही गोष्ट स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस हा वाजेंच्या मुखातनं बोलतोय, आणि आता भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत ते आता वाजेसारखी लोक झालेली आहेत. आता सचिन वाजे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बनायला लागलेले आहेत. त्यामुळे माझं एवढं म्हणणं आहे, वाटून स्पष्ट म्हणणं आहे की जो पेनड्राईव्ह, एक मिनिट प्रमोदजी मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, एकच मिनिट पूर्ण करतो. मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना प्रमोदजी, तुमचा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता सचिन वाजे झालेला आहे, आणि अनिल देशमुख साहेबांकडे सूर्यवंशी साहेब जे पेनड्राईव्ह आहेत, जे प्रूफ्स आहेत, जे एव्हिडन्स आहेत ऑन टाइम, म्हणजे ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेसमोर आम्ही सगळे एव्हिडन्स देणार आहोत. अगदी सगळेच कदम सगळे निवडणूक आहे म्हणजे तुम्ही या दरम्यानच सिगरेट ठेवताय.
तुम्ही पुरावे द्या, दूध का दूध पाणीचं पाणी होऊन जाईल ना. 100% दूध का दूध आम्ही पाणी हे पुरावे लोकांसमोर नेणार आहोत. आम्ही शेवटी काय करतो, एक लक्षात ठेवा, अनिल देशमुख हे 100 कोटीची हप्ता वसुली करतायत. नवाब मलिक, प्रमोद गिव्ह मी सेकंड. मी तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. प्रमोद तुम्ही बोला ना. आणि देवेंद्र प्रमोद तुम्ही बोला. गिव्ह मी सेकंड. प्रमोद गिव्ह मी 10 सेकंड. एक लक्षात ठेवा प्रमोदजी, एक लक्षात ठेवा प्रमोदजी, महाविकास आघाडीचा सर्वे चांगला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी 158 जागावरती दाखवत आहे की सरकारमध्ये येईल, 158 जागावर जिंकून येईल. त्यामुळे तुमची गरज नाही आम्हाला. पण एक सांगतो मात्र की तुम्ही फक्त आरोप करायचे, एखाद्याची छबी खराब करायची, एखाद्याची इमेज खराब करायची, एखाद्या पक्षाचं चित्र खराब करायचं, पक्षाच्या नेत्यावर आरोप लावायचे. ही गोष्ट तुम्ही केली देशमुखांच्या बाबतीमध्ये, ही गोष्ट केली भुजबळांच्या बाबतीमध्ये, ही गोष्ट केली नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये. तुमचे आरोप लावण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत अशी असते की एवढे मोठे आरोप शेवटी निष्पन्न काय होतं, झिरो. सांगायची गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीसांचा हा स्टंट आहे. देवेंद्र फडणवीसांची पद्धत आहे की अशा प्रकारचे आरोप लावायचे आणि लोकांची छबी, लोकांच्या जनसामान्यांच्या मध्ये खराब करायची. याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं की प्रमोद देवेंद्र फडणवीसांची चौकशी केली जाईल. हे तुम्हाला सांगतो मी. देवेंद्र फडणवीसांची अगदी सखोल चौकशी केली जाईल. देवेंद्र फडणवीस इज इन्व्हॉल्व इन सो मेनी क्राईम्स. देवेंद्र फडणवीस इज इन्व्हॉल्व इन सो मेनी क्राईम्स. लक्षात घ्या. आणि ती चौकशी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील जेलमध्ये जातील. जे रात्रीच्या काळोखामध्ये बुरखा घालून ते फिरायचे, रात्रीच्या काळोखात जे बुरखा घालून ते फिरायचे, त्यांचा बुरखा सापडलेला आहे. हे लक्षात ठेवून चाला. ठीक आहे. मला असं वाटतं की काही विषय नसल्यामुळे हे बघा, आम्हाला गरज नाही त्याची. आमचं राजकारण हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी होतं. आमचं राजकारण आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी नाहीये. आमचं राजकारण हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे. महाराष्ट्राची अस्मिता टिकवणं हे आमचं शेवटचं कर्तव्य आहे. त्यामुळे या महाराष्ट्रासाठी शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील किंवा त्या ठिकाणी राहुल गांधी असतील, महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने काम करते आहे. फक्त एवढं सांगतो की तुमचे सगळे आरोप आता खोटे साबित व्हायला गेले आहेत. तुमचा पर्दाफाश व्हायला गेला आहे. त्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्हाला याची काहीच अडचण नाहीये. तुम्ही मैदानामध्ये येऊन लढा. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात येऊन लढा. आम्ही तुमचा सामना करू. पण एक गोष्ट फक्त मी असते, फक्त छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख अनेक आरोप झाले. आता जयपाटलामध्ये बोबो टाकला गेला आहे. ठीक आहे. मी आता सुनीलकडे नवाब मलिक, समीर वानखेडेच्या संदर्भात पत्रकार परिषदेला येत होते. तिथे देवेंद्र फडणवीस पत्रिका कार्यक्रमावरती बोलत होते आणि नंतर मग नवाब मलिक याला स्टेटमेंट जावं लागलं. तुम्ही केस आहे पास काढली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची जी पद्धत आहे की आता पाहायला मिळते का, राजापूरकर ही कशी स्टाईल आहे. आता विरोधक तसे आरोप करतात की देवेंद्र फडणवीस हे विंडेक्टिव्हपणे काम करतात किंवा मला असं वाटतं विरोधकांच्या नेत्यांना फ्रेम करण्याचा प्रयत्न करतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की मी सुरुवातीला म्हटलं की आरोप केले ते आरोपाची चौकशी झाली पाहिजे. नाही तर काही दिवसात आपल्याला बातम्या येतील की अनिल देशमुख हे भारतीय जनता पार्टीत जॉईन झाले आणि सर्व आरोप पुन्हा पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला. असं नको व्हायला पाहिजे. आपल्याला आठवतं की नरेंद्र मोदी होणार नाही सुधीरजी, कारण त्यासाठीच त्यांना जेलमध्ये जावं लागलं म्हणून ते गेले नाही. आय एम जस्ट जोकिंगली सेईंग की आपल्याला आठवतं नरेंद्र मोदी यांनी अजित पवारवरती 70,000 कोटीचा आरोप केला होता. नंतर काही दिवसात अजित पवार सरकारमध्ये बसले, डेप्टी सीएम झाले. नंतर अशोक चव्हाणवरती केला, त्या अशोक चव्हाण आदर्शच्या स्कॅमचं, ते अशोक चव्हाण लगेच भारतीय जनता पार्टीकडे. आता सर्वे हे गोष्टी केल्या. मला असं वाटतं की मी जरी जोखीमने म्हणत असलो पण या अनिल देशमुख भारतीय जनता पार्टीत जॉईन करण्या अगोदर मला असं वाटतं या सर्व आरोपांची ही चौकशी झाली पाहिजे. जनतेला खऱ्या काही गोष्टी असतील याच्यामध्ये करतील, नाहीतर हे आरोप करायचं आणि लोकांचा प्रचारामध्ये आणि मतदानावर काय परिणाम होईल मग दोन्ही बाजूने. मला असं वाटतं या गोष्टीचा परिणाम होईल, पण हे इतके इमिजिएट आणि इतके इम्पॅक्टफुल लवकर होत नसतं. कारण की हे परसेप्शन ची ही बॅटल असते आणि परसेप्शन प्लस तुमचं जे स्वतःचं व्यक्तिमत्व, तुमच्या जसं कार्यशैली असतं, ते कार्यशैली कसे लोक कनेक्ट करतात ग्राउंडवरती
त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. मला असं वाटतं की महाविकास आघाडी, जसं राठोडजी बोलले, मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की देवेंद्र फडणवीस यांची जी काही इमेज आहे एक विलन म्हणून किंवा एक विंडेक्टिव्ह म्हणून, ते महाविकास आघाडीचे लोक तयार करण्याचा प्रयत्न करतात किंवा ती तशी इमेज आहे. आय हर्ड इन द मॉर्निंग एका न्यूज चॅनलवरती की देवेंद्रजींना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे करून. एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींची छबी खराब झालेली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढता येणार नाहीये, हा चेहरा आता चालणार नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी देवेंद्रजींचा आता महाराष्ट्रातनं हकलपट्टी करून दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बनवायची त्या ठिकाणी धावपळ चालू आहे. हे आज सकाळी मी ऐकलं एका मीडियामध्ये. काय करत होते, जामीन मिळाल्यापासून ते आतापर्यंत काय करत होते, आताच नेमकी तुमचा- हीच वेळ कशी आली याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे ना. म्हणजे वेळ मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. देवेंद्रजी जर दिल्लीला गेले तर आनंदच आहे, पण महाराष्ट्रात जर हकलपट्टी झाली विलास, तर मला असं वाटतं की ते त्यांच्या जे काही त्यांच्यावरती आरोप होणार आहेत त्या आरोपातून पळण्यासाठी म्हणून ते दिल्लीला जात आहेत. आणि फक्त ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीला सुधीर, you can continue. पुढच्या महायुतीला सुद्धा मोठं यश मिळणार आहे. त्यांना फक्त बदनाम करण्यासाठी, त्यांना टार्गेट करण्यासाठी पूर्णपणे हे जे यांचं एक कारस्थान चालू आहे ना, फक्त टार्गेट देवेंद्र फडणवीस एवढंच यांचं काम चालू आहे. आणि मला असं वाटतं की फडणवीस साहेबांना किंवा भारतीय जनता पार्टीला याच्याने काही फरक पडणार नाही. आम्ही जनतेचं काम करत राहणार आणि 100% पुढच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरपूर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर, उद्धव ठाकरेंचं थेट पडतं तुम्ही राहणार नाही, शरद पवारांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस, तर काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीस टार्गेट करतात. असा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला स्वतः होईल की या आरोपाकडे लोक नाही, मी तेच म्हटलं, आरोप आपल्याकडे खूप पूर्वी अनेक आरोप केले गेले होते. त्याचं काय शेवटी इन द एंड कन्क्लुजन काय निघालं हे लोकांना सुद्धा माहिती आहे. म्हणून मला नाही वाटत एवढं या सर्व गोष्टींकडे लोक कसे बघतील एवढ्या याच्या. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे जरी आरोप असले, पण ग्राउंडवरती जसं लोकसभेला सुद्धा आपण बघितलं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा अनेक गोष्टी असतात, जीवन भरण्याच्या गोष्टी असतात सामान्य माणसाच्या, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. लोक एक आरोप बऱ्याच वेळेला एक एंटरटेनमेंट म्हणून, कारण की काय झालं विलास, की मधल्या काळामध्ये जे अनेक सिरीज असायच्या की एंटरटेनमेंटच्या, त्या सिरीज बंद झाल्या आहेत आणि आता राजकारण हाच 24/7 एंटरटेनमेंटचा मिर्झापूर सिरीज करतायत बीजेपी वाले आणि लोकांचं मनोरंजन करतात. आता एनसी प्रवक्ते सचिन वाझे झालेले आहेत. विलास एकच सांगतो मी स्पष्टपणे, आम्हाला या सगळ्यांची गरज नाहीये. वी डोंट वॉन्ट टू टार्गेट और वी डोंट टू फ्रेम देवेंद्र फडणवीस. ते ऑटोमॅटिकली कसं फ्रेम होणार आहे, बिकॉज इतकं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये फ्रेम होते. पण आम्हाला मुद्दे आहेत महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचे, महाराष्ट्रातले वाढते महागाईचे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो देशाला त्यांनी ज्या खाईवर टाकलेला आहे तिथून त्यांनी महाराष्ट्राला बाहेर काढण्याची आज गरज आम्हाला त्या महाराष्ट्रातील लोकांना देण्याची आहे. आम्हाला गरज नाही यांना टार्गेट करण्याची. सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबच दिसतात. थोडा वेळ घेण्याचा प्रयत्न करत काय काय भूमिका मांडली होती. देवेंद्र फडणवीस का दिसतात बघा विलासजी, एक सांगा मला की देवेंद्र फडणवीसची आम्हाला महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून हवेत. परिणाम आहे आम्हाला देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून हवे आहेत, त्यांनी दिल्लीला जाऊ नये. टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे अशा प्रकारची भूमिका मतदारांची होऊ. नाही विलासजी रॉंग आहे. विलासजी 100 कोटीचे आरोप कोणी केले? अनिल देशमुखांना जेलमध्ये कोणी पाठवलं? नवाब मलिकांना जेलमध्ये कोणी पाठवलं? भुजबळला जेलमध्ये कोणी पाठवलं? यांनी पाठवलं ना. आम्ही कोणाला टार्गेट करत नाही, आम्ही कोणाला फ्रेम करत नाही. यांनी काय जनतेसमोर आणि निघालं काय? भुजबळांना सगळे आरोप माफ झाले कोर्टामधनं. अनिल देशमुखावरती आरोप 1.71 CR झाले. नवाब मलिकांना आता बेल मिळाली, त्याच्यामध्ये पण सुनावणी चालू आहे. फ्रेम कोण करतं? फडणवीस करतात, बीजेपी करते. तुम्हाला एकट्याच नाही, सगळ्या विरोधी गटांना तुमच्याकडे ते देवेंद्र फडणवीस साहेबांना बदनाम करण्याचं कारस्थान या ठिकाणी चाललंय. चला ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू.